येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना स्वर्गातल्या येशू ख्रिस्ता करीतो आम्ही आराधना 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 तुझी आराधना 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 तुझी आराधना हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आम्हा पाप्यांसाठी क्रुसावर बलिदान केला आणि आम्ही काय करतो प्रभू येशू? आम्ही तुझ्यासाठी काय केलेले आहे प्रभू येशू? क्षणोक्षणी आम्ही पापात पडतो प्रभू येशू, तरी पण तू आम्हाला किती प्रेम करतो. क्रुसावर प्राण देऊन तुझा प्रेम आम्हासाठी दिलेले आहे प्रभू येशू. हे प्रभू येशू, कितीदा आम्ही तुला विसरून जातो. या जागतिक गोष्टीत आम्ही तुला विसरून जातो प्रभू येशू, पण तू आम्हाला कधी विसरत नाही. आमच्या सांसारिक गोष्टीमध्ये, संसारामध्ये आम्ही एवढं गुंतवलेले आहे प्रभू येशू. आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, सर्व पाहिजे. पण कधी कधी आम्हाला हेच सुद्धा विचार पडत नाही की तू आमच्यासाठी प्राण दिलेले आहे. तुझे थेंब थेंब रक्त आमच्यासाठी वाहिलेलं आहे प्रभू येशू. आमच्या पापासाठी, आमच्या उद्धारकर्ता आहे प्रभू येशू. हे प्रभू येशू, आम्हाला सर्वांना क्षमा दे. ज्यावेळी आम्ही पापात पडलेलो आहे, तुला विसरलेलो आहे प्रभू येशू, आम्हाला क्षमा कर. तू किती प्रेम करत आहे प्रभू येशू. दर क्षणी तू आमच्या बरोबर आहे. तुला आम्ही किती दुःख दिलेले आहे प्रभू येशू. आज या क्रूसाच्या वाटेत चालताना त्यावेळी आम्ही सुद्धा तेच केले असते जे त्या लोकांनी तुझ्या बरोबर केले होते. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्हाला क्षमा कर. आम्ही तुझे बरोबर आहे प्रभू येशू ख्रिस्ता. आम्हाला त्याग करण्यासाठी शक्ती दे.
पापापासून दूर राहण्यासाठी आम्हाला शक्ती दे. प्रार्थनेत दृढ राहण्यासाठी आम्हाला शक्ती दे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, या जगात आज या मोबाईलमुळे कितीतरी लोक, कितीतरी मुलं तुमच्यापासून दूर लांब गेलेले आहे प्रभू येशू ख्रिस्ता. ते प्रार्थनेत नाही प्रभू येशू ख्रिस्ता. त्यांना आम्ही तुझे चरणी समर्पण करतो प्रभू येशू ख्रिस्ता. आज जे पापात बुडलेले आहे प्रभू येशू ख्रिस्ता, त्यांना सर्वांना तू क्षमा कर. त्यांना सर्वांना तुझ्या पायात तळी आम्ही समर्पण करतो प्रभू येशू ख्रिस्ता. या आराधनामध्ये आम्हाला पूर्णपणे क्षमा कर. तुझ्या रक्ताने आम्हाला सुरक्षित ठेव, पापापासून लांब ठेव प्रभू येशू ख्रिस्ता. आम्ही नवीन जीवन जगण्यासाठी आम्हाला शक्ती दे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आम्हाला किती प्रेम करतो त्याचा आम्हाला जाणीव होऊ दे. तू आम्हाला सर्व काही रोज करतो प्रभू येशू ख्रिस्ता, सर्व काही आमच्यासाठी पुरवतो. तरी पण आम्ही तुला विसरून गेलेलो आहे प्रभू येशू ख्रिस्ता. ज्या ज्या वेळी आम्ही तुला विसरले आम्हाला क्षमा कर. आम्हाला जाणीव होऊ दे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आम्हाला किती प्रेम करतो. तुझ्या रक्ताने आम्हाला धुवून टाक प्रभू येशू ख्रिस्ता. आम्हाला डोळे दिले आहे, कान दिले आहे, सर्व अवयव दिले आहे. आम्ही सर्वजण तुझी सेवा करण्यासाठी आम्हाला शक्ती दे. डोळ्याने, हाताने, जीवाने, दृष्टीने जे पाप केले आहे प्रभू येशू ख्रिस्ता आम्हाला क्षमा कर. आमचे जवळ राहा प्रभू येशू ख्रिस्ता. आम्ही तुला प्रेम करतो प्रभू येशू ख्रिस्ता. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही जे पाप आमच्या डोळ्याने केलेले आहे आम्हाला क्षमा कर प्रभू येशू ख्रिस्ता. हाताने जे पाप केले आहे प्रभू येशू ख्रिस्ता आम्हाला क्षमा कर प्रभू येशू ख्रिस्ता. जिभेने दुसऱ्यांचे वाईट विचार, दुसऱ्यांचे आम्ही जे वाईट बोललेले आहे, या जिभेने आम्ही जे दुष्ट शब्द काढलेले आहे, दुसऱ्या बाबतीत आम्ही जे बोललेले आहे, जे वाईट विचार आमचे मनाने केलेले आहे प्रभू येशू ख्रिस्ता आम्हाला क्षमा कर. आज आम्हाला धुवून टाक प्रभू येशू ख्रिस्ता. आम्हाला नवीन जीवन दे. आम्हाला क्षमा कर प्रभू येशू ख्रिस्ता. आम्ही तुझ्या चरणी आलो आहे प्रभू येशू ख्रिस्ता.
क्षमा करा प्रभुजी, दया करा प्रभुजी, क्षमा करा प्रभुजी, दया करा प्रभुजी, कृपा करा प्रभुजी, दया करा प्रभुजी, कृपा करा प्रभुजी, क्षमा करा प्रभुजी, क्षमा करा प्रभुजी. आपण सर्वजण गुडघे टेकूया आणि येशू बरोबर क्रूसाच्या वाटेमध्ये सहभागी होऊया. हे प्रभू येशू, आमच्या जीवनात जे क्रूस, जे दुःख, कष्ट ते खूप कमी आहे प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही नेहमी रडत असतो, हे दुःख आम्हाला सहन होत नाही, पण आमच्यापेक्षा कितीतरी पटीने तू दुःख आमच्यासाठी सहन केलेलं आहे. आम्ही काय आहे प्रभू येशू? आम्ही काही नाही, आम्ही एक पापी आहोत प्रभू येशू, पर तू आमच्यासाठी हा भारी क्रूस वाहिलेला आहे प्रभू येशू. आज आम्ही तुझा बरोबर आहे प्रभू येशू. आमचे सर्व पापाची जो क्षमा कर. आम्ही त्याचे योग्य नाही, पण तू किती प्रेम करतो प्रभू येशू. त्या प्रेमा खातीर आम्हाला थोडं तरी प्रेम तुझ्यासाठी वाहू दे प्रभू येशू ख्रिस्ता. तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला धुवून टाक प्रभू येशू ख्रिस्ता. या क्रूसाच्या वाटेत आम्ही तुझ्या बरोबर आहे प्रभू येशू ख्रिस्ता. आम्ही सर्वजण गुडघे टेकूया आणि क्रूसाच्या वाटेमध्ये सहभागी होऊया. सर्वजण डोळे बंद करूया आणि येशू बरोबर आहे. आपण सर्वजण येशू बरोबर चालूया. क्रूसावर अर्पिले, क्रूसाने आम्हाला तारिले, क्रूसाच्या वाटे पापी आलो, क्रूसावर अश्रुगाली. क्रूस तो वाहव प्रभू सांगतो, क्रूस उचलून शिष्या, क्रूस घेऊन तुझ्या मागे येण्यास शक्ती दे. क्रूसाच्या शक्तीने, क्रूसाच्या भक्तीने पवित्र कर मजना. क्रूसाच्या शक्तीने, क्रूसाच्या भक्तीने पवित्र कर मजना. प्रारंभ प्रार्थना. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती व आराधना करतो. आम्हा पापियांसाठी जीवन अर्पिलेले ख्रिस्ता, आम्ही तुझे आभार मानितो. तू आम्हावर एवढी प्रीती केलीस की तू आम्हा पापियांसाठी प्राण अर्पिलेस. तू मानलास आपले मित्राकरिता आपले प्राण द्यावे ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. पिलाताच्या राजवड्यापासून काल्परी डोंगरीपर्यंतची तुझी क्रूसाची वाट म्हणजे तुझे आभार प्रेमाचे महान प्रतीक आहे. हे येशू, याचनेच्या, रक्ताच्या व अश्रूच्या वाटेने पवित्र मरिये बरोबर आम्ही
सुद्धा एक आध्यात्मिक यात्रा करू इच्छितो. स्वर्गाचा मार्ग अरुंद आहे हे सत्य आम्हास शिकविणारे ख्रिस्ता, आमच्या रोजच्या जीवनातील क्रूस उचलून त्या अरुंद मार्गाने प्रवास करायला आशीर्वाद दे. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. पहिले स्थान, येशूला मरणदंडाची आज्ञा देतात. क्रूसित येशू आराधना तुला, क्रूसाच्या द्वारे तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता, प्रणाम करीतो आम्ही. पहा, येशू पिलातासमोर उभा आहे. शत्रूंच्या मध्ये सर्वांच्या मित्र उभा आहे. अन्यायाने मार खाल्लेल्या त्याचे शरीर, घावांशी चिटकलेले त्याचे वस्त्र, डोक्यावर लावलेला काटेरी मुकुट, झोप न झालेल्या मुले झड झालेले त्याचे डोळे, थकव्याने थरथरणारे हात पाय, तहानेने सुकलेली त्याची जीभ, सुकलेले त्याचे ओठ, त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडलेला नाही अशी कबुली झाली तरी शेवटी पिलात निष्पापी येशूला मरणदंडाकरिता आज्ञा देतो. पण येशू निशब्दपणे हे सर्व सहन करीतो. हे येशू, तू निर्दोष असून सुद्धा तुला क्रूसावर मारून टाकण्याचा दंड दिलेला आहे. हे प्रभू, अनेकदा मला अकारण निंदेचे व टीकेचे शब्द मला ऐकवास लागतात. मला समजून न घेता माझ्यावर आरोप लावतात. हे प्रभू, अशा वेळी तुझ्या प्रमाणे हे सर्व सहन करण्याचा मनोभाव दे. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तशी पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. दुसरे स्थान, येशू आपला क्रूस वाहतो. क्रूसित येशू आराधना तुला, क्रूसाच्या द्वारे तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता, प्रणाम करीतो आम्ही. भारी क्रूस वाहून येशू पुढे जात आहे. येशूच्या अवतीभोवती पहा, मित्र कोणीही नाही. यहुदा इस्कारियोतने येशूला फितुरीने धरून दिले. पेत्राने त्याला नाकारले. इतर शिष्य लोक पळाले. त्याने बरे केलेल्यांपैकी एकही व्यक्ती त्याला मदत करायला, त्याचे स्वांतन करायला, त्याला धीर द्यायला तेथे आले नाही. येशू एकटा पडला आहे. आजूबाजूला शत्रूही शत्रू. माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला क्रूस उचलून मला अनुसरावे. हे प्रिय येशू, तुझ्या या शब्दाची आठवण करून माझ्या जीवनातील दुःख आणि वेदना याचा क्रूस घेऊन मी तुझ्या मागे येतो.
कष्टी व भाराक्रांत लोकांना विसावा देणाऱ्या ख्रिस्ता, माझ्या जीवनातील दुःख कुरकुर न करता सहन करण्याची शक्ती मला दे. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. तिसरे स्थान, येशू पहिल्यांदा क्रुसाखाली पडतो. क्रूसित येशू, आराधना तुला, क्रूसाच्या द्वारे तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता, प्रणाम करीतो आम्ही. खडकाळी वाट, भारी क्रूस, थकलेले शरीर, थरथरलेले पाय, येशू क्रुसाखाली पडतो. पडताना तोंड जमिनीवर आपटते, गुडघ्यातून रक्त वाहते. येहुदी लोक उपवास करतात, शिपाई लोक त्याला मारतात, साधारण लोक ओरडतात, पण येशू काहीही बोलत नाही. माझ्या उजवीकडे पाहतो, मला ओळखणारा कोणीच नाही, माझ्या जीवाची कुणाला पर्वा नाही. हे येशू, संसाराच्या ओझ्यामुळे, दैनिक जीवनातील चिंतेमुळे मी कधीकधी खाली पडतो. हे पाहून इतर लोक माझा उपहास करतात आणि माझे दुःख वाढवितात. अशा वेळी मौन पाळण्यासाठी तू मला शक्ती दे. क्रूस वाहत अशक्त होत असताना हे येशू, तू मला शक्ती दे. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. चौथे स्थान, येशू आपल्या आईला भेटतो. क्रूसित येशू, आराधना तुला, क्रूसाच्या तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता, प्रणाम करीतो आम्ही. येशू क्रूस वाहत पुढे जात आहे. त्याची आई तिथे धावत आली. आपल्या मुलाकडे तिने नजर लावली. येशू तिथे थांबला. तो काहीही बोलत नाही. आईच्या मनात वेदनेचा सागर उसळला. दुःखाची तलवार तिच्या हृदयातून आरपार भोसकून गेली. आमची आजी, आई, बहीण आंधीच्या रूपात, हे प्रभू, तुझी माता अजून दुःखाचा भार वाहत आहे. सासुरवास निशब्दपणे सहन करणारी सून, सुनेच्या हातीखाली अपमानित जीवन जगणारी सासू, व्यसनी नवऱ्याची शोषित पत्नी, मुलाबाळांनी टाकून दिलेली आई, ही सारी पवित्र मरियेची नवनवीन रूप आहे. हे प्रभू, समाजातील स्त्रियांचा योग्य मान राखण्यासाठी तू मला सद्बुद्धी दे. या विषयात माझ्या हातून घडलेल्या दुष्कृत्यांची मला क्षमा कर.
हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. 5वे स्थान सिमोन कुरेनेकर येशूच्या क्रूस वाहतो. क्रूसित येशू आराधना तुला, क्रूसाच्या द्वारे तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता, प्रणाम करीतो आम्ही. येशू फार थकलेला आहे. आता क्रूस घेऊन पुढे जाण्यास त्याच्या शरीरात शक्ती उरली नाही. येशू या वाटेवरच मरेल अशी भीती यहुदांना आहे. तेव्हा शेतावरून येणारा शिमोन त्यांना दिसतो. शिपाई त्याला वेटीस धरतात व क्रूस वहाव्यास लावतात, कारण येशूला क्रूसावरच खिळून जीवे मारण्यास त्यांनी ठरवले आहे. हे प्रभू, अनेकदा मला वाटते की मी तिथे असतो तर मी तुला नक्की मदत केली असती. करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. प्रभू, तुझ्या या वचनाची आठवण मला सतत होऊ दे. माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांमध्ये तुझे रूप पाहून त्यांना मदत करण्यासाठी मला सदैव प्रेरणा दे. तेव्हा मी सुद्धा शिमोनसारखा आशीर्वादित होईल. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. 6वे स्थान वेरोनिका येशूचा चेहरा पुसते. क्रूसित येशू आराधना तुला, क्रूसाच्या द्वारे तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता, प्रणाम करीतो आम्ही. येशूचा चेहरा रक्ताने विरूप झाला आहे. शिष्य लोक भिवून पळून गेले आहेत. येशूचे अनेक मित्र लोक हे सर्व पाहून दूर उभे आहेत. अशा वेळी वेरोनिका नावाची एक स्त्री मोठ्या धैर्याने पुढे येते. लोक काय म्हणतील याची पर्वा न करता ती येशूचा चेहरा पुसते. हे प्रभू, गरीब लोकांकडे त्यांच्या झोपडीत जाऊन त्यांना मदत करण्याचा विचार अनेकदा माझ्या मनात येते. पण लोक काय म्हणतील हा अहंकारी विचार मला काही करू देत नाही. दुःखित व पीडित लोकांवर तुझा चेहरा पाहून वेरोनिकाप्रमाणे त्याचे स्वांतन करण्यास तू मला आध्यात्मिक शक्ती दे. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर,
आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. 7वे स्थान. येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. क्रूसित येशू आराधना तुला, क्रूसाच्या द्वारी तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता, प्रणाम करीतो आम्ही. आता काल्वरी टेकडी अगदी जवळ आली आहे, पण पुढे जाण्यास शरीरात शक्ती उरलेली नाही. अशक्त होऊन येशू पुन्हा खाली पडतो. कुटुंबातील वादविवाद, पती पत्नींचा झगडा भांडणे, तरुण तरुणींचे अनैतिक वर्तन, लग्न संस्काराची विटंबना, विवाह अंतर्गत अनाचार या सर्वांचा प्रचंड ओझ्याखाली येशू अजूनही चिरडला जात आहे. हे प्रभू, माझ्या कुटुंबातील सर्वांशी प्रेमाने वागण्यासाठी तू मला शक्ती दे. तू माझी पापे धुवून टाक. माझे अनैतिक कृत्य तुला पुन्हा क्रूसाखाली पाडणार नाहीत याची मी काळजी घेईल. या निश्चयाप्रमाणे वागायला मला आशीर्वाद दे. आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियांमध्ये तू धन्य, आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. 8वे स्थान. येशू दुःखी स्त्रियांचे सांत्वन करतो. क्रूसित येशू आराधना तुला, क्रूसाच्या द्वारी तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता, प्रणाम करीतो आम्ही. येशू येरुशलेमीच्या गल्ली बोळातून पुढे जात आहे. आरडाओरडा ऐकून स्त्रिया घरातून बाहेर आल्या. भयानक दृश्य. येशू व त्याच्या खांद्यावर क्रूस. त्या रडू लागल्या. येशू त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो, हे येरुशलेमीच्या स्त्रियांनो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. ही एक भविष्यवाणी होती. काही वर्षांनंतर युद्धाद्वारे येरुशलेमीचा नाश होणार होता. त्याबद्दल येशू स्त्रियांचे सांत्वन करीत आहे. हे येशू, अनेकदा माझ्या जीवनात मला फक्त माझे दुःख दिसते. मम दुःख पर्वता एवढे, पर दुःख मोहरी एवढे, असे मला सतत वाटते. हे प्रभू, तू तुझ्या दुःखात येरुशलेमीच्या स्त्रियांचे सांत्वन केलेस. इतरांचे दुःख समजून घेण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी मला एक करुणामय हृदय दे. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी
आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. 9वे स्थान. येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. क्रूसित येशू आराधना तुला क्रूसाच्या द्वारे तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता प्रणाम करीतो आम्ही. चापकांचा मार, रणरणते ऊन, भारी क्रूस, थकलेले शरीर. येशू पुन्हा क्रूसाखाली पडतो. माझ्या पापासाठी क्रूसावर जीवन अर्पण करणाऱ्या ख्रिस्ता, तुझ्या अपार वेदनेशी तुलना करताना माझी वेदना तिलगुलासारखी आहे. पण मी अनेकदा कुरकुर करतो. एक दुःख संपले की दुसरे दुःख येते. तेव्हा मी कोसळतो पण निराश होऊन खाली पडतो. हे प्रभू, जीवनातील दुःखात निराश न होता तुझ्याप्रमाणे धैर्याने आशेने माझ्या क्रूस उचलून तुझ्या मागे येण्यास शक्ती दे. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. 10वे स्थान. येशूला वस्त्रहीन करतात. क्रूसित येशू आराधना तुला क्रूसाच्या द्वारे तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता प्रणाम करीतो आम्ही. क्रूसाची दुःखी यात्रा काल्वरी येथे पोहोचली. तेथे येशूला दुःखाची जाणीव कमी करण्यासाठी पित्त मिसळलेले द्राक्षरस प्यायला दिले, पण येशूने ते घेतले नाही. येशूचा अंगरखा शिवलेला नसून तो वरपासून खालपर्यंत संबंध विणलेला होता. शिपाई आपापसात म्हणाले, हा नको फाडायला, त्याच्यावर चिठ्ठ्या टाकू व बघू तो कोणाला मिळतो. या शिपायांप्रमाणे आपणही आपल्या पाप कृत्यांद्वारे अजून येशूला समाजापुढे वस्त्रहीन करीत नाही का? जखमांशी चिकटलेले वस्त्रे ओढून अपार वेदना सोसलेल्या ख्रिस्ता, माझ्या ठाई असलेल्या पापाच्या जुन्या माणसाला त्याच्या कृत्यासह काढून टाक व तुला धारण करण्यासाठी मला मदत कर. सत्कृत्यांच्या द्वारे नवीन वस्त्र परिधान करायला शक्ती दे. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. 11वे स्थान. येशूला 2 चोरांमध्ये क्रूसावर खिळतात. क्रूशित येशू आराधना तुला क्रूसाच्या द्वारे तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता प्रणाम
येशूला क्रुसावर झोपविण्यात आले. त्याच्या पवित्र हातापायांना खिळ्यांनी ठोकण्यात आले. ज्या हातांनी पुष्कळ लोकांना बरे केलेले आहेत व ज्या पायांनी पुष्कळ गावात प्रवास करून बंधनमुक्त केलेले आहेत, त्यांना आता क्रुसावर खिळण्यात आलेले आहे. त्याच्या घावातून रक्त वाहू लागले. असह्य वेदना भोगत असताना येशूने अशी प्रार्थना केली की, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण त्यांना माहीत नाही ते काय करीत आहेत म्हणून. हे प्रभू, जगाच्या तारणासाठी तू क्रुसाची यातना स्वीकारलीस, म्हणून आम्हास पापांपासून मुक्ती मिळावी. हे प्रभू येशू, त्यागाच्या मार्गाने जाऊन माझ्या कुटुंबाला व समाजाला आनंद देण्यासाठी मला प्रेरणा दे. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. 12वे स्थान. येशू जगाच्या उद्धारासाठी क्रुसावर प्राण सोडतो. क्रूसित येशू, आराधना तुला, क्रूसाच्या द्वारे तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता, प्रणाम करीतो आम्ही. येशूच्या क्रुसाखाली त्याची आई आणि स्त्रिया रडत उभ्या होत्या. येशू पश्चातापी चोराला म्हणाले, आज तू माझ्यासोबत स्वर्गधामात असशील. आम्हा मानवांना उद्देशून म्हणाले, पहा, ही तुझी आई. त्यानंतर, हे बापा, तुझ्या हाती माझा आत्मा सोपवितो, असे सांगून प्राण सोडला. मंदिरातील पडदा दुभागला. भूमी हादरली. मेलेली माणसे थडग्यातून बाहेर आली. शतपती व शत्रू पक्षातील पहारे करणारे लोक येशूचे शिष्य झाले व कबूल केले, हा खरोखर देवाचा पुत्र होता. हे प्रभू, ज्यावेळी मी माझ्या अपराधांना क्षमा करतो, त्यावेळी शत्रुता जाते व स्वर्गाचा अनुभव होईल. हे प्रभू, मला क्षमा करायला कृपा दे. हे प्रभू, तुझे बलिदान पूर्ण झाले. माझे जीवनाचे बलिदान एक दिवस पूर्ण होणार आहे. मी एक दिवस मरणार आहे. या जगाचा निरोप घेताना ही प्रार्थना तू माझ्या जिभेवर असू दे. हे पित्या, तू माझवर सोपविलेले कार्य पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. आता तुझ्याजवळ माझा गौरव कर. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. 13वे स्थान. येशूचे मृत शरीर मातेच्या मांडीवर ठेवतात. क्रूसित येशू, आराधना तुला, क्रूसाच्या द्वारे तारी जगाला प्रणाम करीतो
ख्रिस्ता प्रणाम करीतो आम्ही. तो एक शुक्रवार होता. त्यानंतर शब्बात दिवस होता. मृतदेह क्रुसावरून उतरण्यापूर्वी नियमाप्रमाणे येशूच्या बरोबर खिल्लेल्यांच्या पाय मोडिले. परंतु येशू मृत्यू पावला आहे म्हणून त्याचे मोडले नाही. शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाला बोसकला. तेव्हा लागलेच पाणी व रक्त वाहू लागले. त्याच्यानंतर येशूचे मृत शरीर क्रुसावरून उतरवून त्याच्या आईच्या मांडीवर ठेवले. क्रूसाची केळी प्रभू हाती पायी, अमोर रक्ता बरबर वाही, मातारडे धाई धाई मारिया, मातारडे धाई धाई. हे पवित्र माते, तू खरोखर दुःखितांची राणी आहेस. त्यावेळी तुझ्या मनात काय काय भावना झालेल्या आहेत. गायीच्या घोट्यापासून काल्वरीपर्यंतच्या एका गोष्टींची आठवण तुला झाली असेल. हे पवित्र माते, माझ्या जीवनातील दुःख तुझ्यासारखे सहन करायला मला शक्ती दे. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य जसे स्वर्गात तशी पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियांमध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्त आम्हावर दया कर. 14वे स्थान. येशूचे शरीर एका कबरेत ठेवतात. क्रूसित येशू, आराधना तुला. क्रूसाच्या द्वारी तारी जगाला प्रणाम करीतो आम्ही ख्रिस्ता. प्रणाम करीतो आम्ही. पिलाताकडून परवानगी घेऊन अरिमथाईकर योसेफाने येशूचे शरीर नेले. त्याच वेळी निकोदेम हा गंधरस व अर्गू यांचे सुमारे 100 रत्तल संमिश्रण घेऊन आला. त्या दोघांनी यहुद्यांच्या रीतीप्रमाणे येशूचे शरीर सुगंधित द्रव्यासहित तागाच्या वस्त्रांनी गुंडाळून एका नवीन कबरेत पुरले. हे प्रभू, तूच जीवन आणि पुनरुत्थान आहेस, म्हणून तुझा जीव अधोलोकात राहणार नाही. तू सत्यासाठी मेलास, म्हणून तुला कुजण्याचा अनुभव होणारच नाही. स्वतःसाठी जगलास तर मेलास, इतरांसाठी मेलास तर जगलास. हे प्रभू, तू देवबाप्पाच्या इच्छेप्रमाणे जगलास, म्हणून तुझे पुनरुत्थान झालेच पाहिजे. तुझ्याप्रमाणे इतरांसाठी जगायला आम्हाला आशीर्वाद दे. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव.
नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभो तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. क्रूस देवाची ज्ञान, क्रूस हा देवाचा सामर्थ्य हो. क्रूसाची शक्ती अपार, मानवा पापातून वाचवितो. क्रूसावरील मृत्यू विजय मिळविला पार्थिव मानवाना. क्रूसाने शुद्धता, क्रूसाने योग्यता, क्रूसाची शक्ती महान. पवित्र क्रूसा वंदन तुझला, पावन करू दे मजला. पवित्र क्रूसा वंदन तुझला, पावन करू दे मजला. शेवटची प्रार्थना. हे प्रभू, तू माझ्या पापासाठी क्रूसावर जीवन अर्पिलेस. तुझे प्रेम कृती महान आहे. देवासाठी आणि मानवासाठी कसे जीवन जगावे म्हणून तू आम्हाला शिकविलेस. त्याबद्दल आम्ही तुझे अत्यंत आभारी आहोत. तू दाखविल्याप्रमाणे पवित्र व निस्वार्थ जीवन जगायला आम्हाला आशीर्वाद दे. एकमेकांची सेवा करायला व त्यांच्या दुःख संकटात मदत करायला आम्हास कृपा दे. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जैसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मे यांच्या गैर वसो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. तेरे प्रभु दुख बांटते, दुख बांटते रे प्रभु दुख बांटते. सर्व पापे आठविता हृदय पाडते, सर्व पापे आठविता हृदय पाडते. दुख वाटते रे प्रभु दुख वाटते, दुख वाटते रे प्रभु दुख वाटते. केली पापे पदोपदी गोड मानोनी, केली पापे पदोपदी गोड मानोनी. होती मोहाची रे धुंदी माझ्या नयनी, होती मोहाची रे धुंदी माझ्या नयनी. दुख वाटते रे प्रभु दुख वाटते, दुख वाटते रे प्रभु दुख वाटते. काम क्रोध गर्व यांनी होतो वेडीला, काम क्रोध गर्व यांनी होतो वेडीला. दयानी दे तोची माझ्या ताटा मोडीला, दयानी दे तोची माझा ताटा मोडीला. दुख वाटते रे प्रभु दुख वाटते, दुःख वाटते रे प्रभु
करते. आताच आपण क्रूसाच्या वाटेच्या भक्तीमध्ये सहभागी झालो आहोत. तुमचे हे पवित्रता तसंच ठेवा आयुष्यभर. कधीही येशूला विसरू नका. येशू आमच्याबरोबर सतत आहे. आम्ही त्यांना विसरलं तरी सुद्धा येशू आपल्याला विसरत नाही. या पवित्र आठवड्याच्या वेळी आपण जास्तीत जास्त येशूसाठी त्याग करावा आणि येशूसारखे बनवायची प्रयत्न करूया. हे येशू आमच्याबरोबर राहा. आमच्या हा दैनंदिन क्रूस उचलण्यासाठी कुरकुर न करता प्रेमाने शांतीने हा क्रूस जीवनाचा क्रूस उचलण्यासाठी आम्हाला शक्ती दे प्रभू येशू. आमच्याबरोबर राहा. आमच्या परिवर्तन कर प्रभू येशू. आमच्या परिवारच्या सर्व लोकांना आशीर्वाद दे. मुलांना तुझ्या जवळ राहू दे. मोबाईलपासून दूर राहण्यासाठी त्यांना शक्ती दे प्रभू येशू. पापापासून दूर राहण्यासाठी त्यांना शक्ती दे प्रभू. त्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी त्यांना शक्ती दे प्रभू येशू. आमची ख्रिस्ती विश्वास दृढ ठेवण्यासाठी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दे प्रभू येशू. हे प्रभू येशू, आम्ही तुला प्रेम करतो, तुझवर विश्वास ठेवतो. आम्हाला तुझ्यापासून दूर कधीही जाऊ नये म्हणून हे आशीर्वाद दे. हे पवित्र मरिये, हे संत येसूफ, आमच्यासाठी विनंती कर. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन. आपण सर्वजण गुडघे टेकूया. परमेश्वरा, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्व आहे. तुझी आराधना, तुझी स्तुती. ईशु माझा प्रभू, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्व आहे. तुझी आराधना, तुझी स्तुती. पवित्र आत्म्या, आम्ही करीतो तुझी आराधना, तुझी स्तुती. तू माझे जीवन सर्वस्व आहे. तुझी आराधना, तुझी स्तुती.